रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळला आहात का? तर ही पाटवडीची रेसिपी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी आहे. त्याच्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये त्याच वाटीने 1.5 कप पाणी घ्यायचं. गुठल्या मोडून चांगलं पातळ असं बेसन पीठ तयार करायचं. आता वाटण्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 मिरच्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, थोडंसं जिरे, ओवा घालून चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, तयार केलेलं वाटण चांगलं खमंग परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद, तयार केलेलं बेसनाचं पीठ, थोडंसं चवीनुसार मीठ, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. कुठलीही गुठळी आपल्याला तयार होऊन द्यायची नाही. कढईपासून बेसन पीठ वेगळं झालं की त्याला 5 मिनिटासाठी वाफ द्यायला ठेवून घ्यायचं. एका ताटाला तेल लावून घ्यायचं, त्यावर बेसनाचं पीठ ॲड करून पाण्याच्या मदतीने व्यवस्थित थापून घ्यायचं. त्याच्यावर खोबरं, कोथिंबीर घालून चांगल्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम साधी सोपी अशी पाटवडी तयार आहे. कमी वेळात बनते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो करा.